picture. Let's start. So मागच्या लेक्चर 5 मिनिटात नेहमीप्रमाणे डिवाइस आणि पुढचा एक महत्त्वाचा पॉईंट आणि महत्त्वाचा लॉंग क्वेश्चन आणि बऱ्यापैकी जॉग्राफीचा वापर वगैरे वगैरे आणि काही महत्त्वाची थेअरी आणि महत्त्वाचे आपण इंटरफरन्स आपण डील करणार आहोत. तर मागच्या पॉईंटला आपण शिकलो पोलरायझेशन. पोलरायझेशनमध्ये आपल्याला काय माहिती खूप सिंपल शब्दांमध्ये खूप सिंपल वर्ड्समध्ये लाईट वेव्स ट्रॅव्हल इन ऑल डायरेक्शन्स अँड इन ऑल प्लेन्स सायमल्टेनियसली. लाईट वेव्स ट्रॅव्हल्स in all directions and in all planes simultaneously. मग ते सायमल्टेनियस लाईट वेव्स ट्रॅव्हल करत असतात. सायमल्टेनियस लाईट वेव्स सर्व डायरेक्शनला जात असतात. त्यामुळे होतं काय, आपण दुसऱ्या शब्दात म्हणू शकतो फिजिक्सच्या भाषेमध्ये की द लाईट वेव्स व्हायब्रेट इन ऑल प्लेन्स. लाईट वेव्स व्हायब्रेट इन ऑल प्लेन्स. आणि मग लाईट वेव्स कशा बनलेल्या असतात, इलेक्ट्रिकल व्हेक्टर्स अँड मॅग्नेटिक व्हेक्टर्स. इलेक्ट्रिकल व्हेक्टर्स अँड मॅग्नेटिक व्हेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू ईच अदर. आणि त्यांचं दोघांचं सायमल्टेनियस फ्लक्च्युएशन होतो लाईट वेव्ह ट्रॅव्हल करते. आपण एका वेव्हचा विचार केला. मग व्हेन वी रेस्ट्रिक्ट द व्हायब्रेशन्स ऑफ लाईट वेव्ह इन सर्टन प्लेन्स वी कॉल इट पोलरायझेशन. व्हेन द व्हायब्रेशन्स ऑफ लाईट वेव्ह इन सर्टन प्लेन्स इज रेस्ट्रिक्टेड बाय सम मीन्स लाईक युजिंग द पोलराइड्स, then we call it a polarization. पोलरायझेशन होतं तेव्हा आपण नेमकं काय करतो, पोलरायझेशनचा रिझल्ट नेमका कसा विचार करायचा. पोलरायझेशन म्हणजे लाईट वेव्ह सर्व दिशांनी त्या व्हायब्रेट होत आहेत आणि व्हायब्रेट होत असताना मध्ये त्यांच्या प्रवासात काहीतरी अडथळा असा येतो की काही प्लेन्स मधले व्हायब्रेशन्स आपण ऑब्स्टॅकलसाठी स्टॉप करतो आणि काही प्लेन्स मध्ये व्हायब्रेशन पुढे जातो. आपण इथं काय केलं, वी रिस्ट्रिक्टेड द प्लेन ऑफ व्हायब्रेशन. वी रिस्ट्रिक्टेड द प्लेन ऑफ व्हायब्रेशन. That is called as polarization. That is called as polarization. हा एक महत्त्वाचा पॉइंट आहे. जे क्रिस्टल्स पोलरायझेशन ही ऍक्टिव्हिटी परफॉर्म करतात त्यांना आपण म्हणतो पोलरायझर्स. त्यांना काय म्हणतो आपण, पोलरायझर. आलं लक्षात. आणि पोलरायझरचे रिअल लाईफ दुनियेमध्ये युजेस भरपूर आहेत. त्याच्याकडे तुम्हाला माहित पण आहेत काही युजेस. तसं आपण फोटो गॉगल्स वापरतो, तर तो गॉगल्स ऊन आलं की ब्लॅक होतो वगैरे वगैरे. कधी कधी आपण घराला काचा बसवताना आपल्याला आतून बाहेरचं दिसतं, बाहेरच्यांना मधलं दिसत नाही. त्या फोटो फिल्म्स जे आपण बसवतो तिथं पण आपण पोलरायझेशनच वापरतो. काय वापरतो आपण, पोलरायझेशन. आता हेडलाईट जे असतात कारचे हेडलाईट प्रकार असतात, त्या इंटेन्स हेडलाईट असतात आणि मग त्या कारच्या हेडलॅम्पच्या कॉर्नर्सला लाईट डिफ्रॅक्ट होतो. काय होतो, डिफ्रॅक्ट. आणि ते कॉर्नर सबगाय लागतात, त्याचा डिस्टर्बन्स तयार होतो. हा जो ग्लेअर असतो, चमकणारा हा जो ग्लेअर असतो, हा ग्लेअर कॅन्सल करण्यासाठी पण आपण पोलरायझेशन वापरतो. हा ग्लेअर कॅन्सल करण्यासाठी आपण काय वापरतो, पोलरायझेशन वापरतो. ज्याची काही रिअल लाईफ युजेस आहे. आणि अशा प्रकारे आपण पोलरायझेशन एक शिकलो. आपण सगळ्या ट्रीट करून घ्यायचं समजेल नक्की. काही एखाद्याला आम्हाला पॉईंट असतात पाहिजे ते समजेल तुम्हाला समजून गेलेले पोलरायझेशन. मग त्याच्यानंतर आपण इंटरफरन्सकडे वळलो आणि इंटरफरन्सची सुरुवात तुम्हाला समजून झालेली आहे. इंटरफरन्सचा अर्थ काय असतो, कोणत्याही प्रकारच्या वेव्ह 2-3 वेगवेगळ्या दिशांनी प्रवास करत स्पेसमध्ये फिक्स टाइमला जेव्हा एकत्र येतात, इंटरफर होतात, त्यावेळेस सुपरपोजिशन प्रिन्सिपलच्या नियमानुसार त्या ठिकाणी त्या दोन लाईटची एनर्जी रिडिस्ट्रीब्यूट होते. एनर्जी काय होते, रिडिस्ट्रीब्यूट. ऍक्च्युअली इंटरफरन्स हा कोणत्याही प्रकारच्या वेव्हमध्ये होतो. आपण सध्या लाईट वेव्ह विषयी बोलतोय, सो आपण असं म्हणू शकतो जेव्हा 2 किंवा 2पेक्षा जास्त लाईट वेव्ह वेगवेगळ्या दिशांनी प्रवास करत स्पेसमध्ये एका सर्टन टाइमला एकत्र येतात, त्यावेळेस ते त्या पॉइंटला लाईट एनर्जी रिडिस्ट्रीब्यूट होते. लाईट एनर्जी काय होते, रिडिस्ट्रीब्यूट. याला आपण म्हणतो इंटरफरन्स. आणि हा इंटरफरन्स गव्हर्न करणारा प्रिन्सिपल, हा इंटरफरन्स नेमका कसा होईल, लाईट एनर्जी रिडिस्ट्रीब्यूट कशी होईल. लाईट एनर्जीचा संबंध कोणाशी आहे, एम्प्लिट्यूड. We know that intensity of any kind of wave is directly proportional to the square of amplitude. The intensity of any kind of wave is directly proportional to the square of amplitude. आलं लक्षात तुम्हाला, एम्प्लिट्यूडच्या स्क्वेअरशी संबंधित आहे. मग स्पेस मधल्या त्या पॉइंटला लाईट एनर्जी रिडिस्ट्रीब्यूट होते म्हणजे रिझल्टंट एम्प्लिट्यूड आपल्याला मिळते. काय मिळते पुरानो, रिझल्टंट एम्प्लिट्यूड. आणि ही रिझल्टंट एम्प्लिट्यूड आपल्याला कशी काउंट करता येईल, तर त्याला आपण वापरतो सुपरपोजिशन प्रिन्सिपल. We use the superposition. मग सुपरपोजिशन प्रिन्सिपल नुसार आपण लिहितो रिझल्टंट एम्प्लिट्यूड R
bar plus A2 bar. It's a vector addition or subtraction. It's a vector addition or superposition principle. The statement is आपल्याला काय सांगतो? When there is an interference in between any two waves at a fixed time in a space, at a fixed time in a, at a fixed point in a space, at a fixed point in a space, then their individual amplitudes get added or subtracted according to vector algebra. According to vector algebra. Superposition principle आपल्याला काय सांगतो? When two or more than two waves interfere at a point in a space, then the resultant amplitude is a vector addition or subtraction of individual amplitudes. Resultant amplitude is a vector addition or subtraction of individual amplitudes. हा आपल्याला सुपरपोजिशन प्रिन्सिपल. अशा रीतीने आपल्याला लाईटचा इंटरफरन्स मिळतो. मग इंटरफरन्सचा रिझल्ट कसा असेल तर आपण म्हणतो इंटरफरन्स पॅटर्न. दोन किंवा दोनापेक्षा जास्त वेव्ह एकत्र आल्यानंतर आपण काय म्हणालो की लाईट एनर्जी रिडिस्ट्रीब्युटेड. मग लाईट एनर्जी रिडिस्ट्रीब्युट होत असेल तर तो रिझल्ट कसा दिसेल आपल्याला आणि तो रिझल्ट कसा दिसेल हे ठरवणारे फिजिक्सचे लॉज किंवा फॉर्म्युले कोणते आहेत ते आता आपण शिकायचं. त्याच्या आधी एक छोटा एक्स्ट्रा आपण रिवाइज करणार आहोत. हाऊ टू ऑब्टेन अ स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. ते 2 मार्काचं महत्त्वाचं सिरीज आहे. हाऊ टू ऑब्टेन अ स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. देयर आर मेनी मोर पॉइंट्स बट द सबस्टॅन्शियल रोल पॉइंट्स महत्त्वाचे पॉइंट्स त्याच्यामध्ये मेनी मोर पॉइंट्स many more points. The first point was the interfering sources. Now the perfect points voltage to be note करून घ्या. perfect point येते. डायरेक्ट आन्सर सांगतोय तुम्हाला. आपण काय शिकतोय? How to obtain a steady interference pattern. How to obtain a steady interference pattern. आलं लक्षात? तो त्याच्यातला पहिला पॉइंट लिहायचा आपल्याला. The interfering sources must be coherent. The interfering sources must be coherent. Interfering sources must be coherent. Must be coherent. Coherent शब्दाचा अर्थ काय बोललो? Coherent means same frequency. Coherent means same frequency. म्हणजे सोर्सेस ट्विन सोर्सेस असले पाहिजे. ट्विन सोर्सेस म्हणजे एकाच सोर्स पासून तयार झालेले दोन सोर्सेस म्हणजे त्यांची फ्रिक्वेन्सी सेम असेल. वी नो दॅट फ्रिक्वेन्सी डिपेंड्स अपॉन द सोर्स. फ्रिक्वेन्सी डिपेंड्स अपॉन द सोर्स. आपल्या घरातल्या ट्यूब लाईटने जर लाईट दिला तर त्याची फ्रिक्वेन्सी वेगळी असेल. सनचा जो लाईट आहे त्याची फ्रिक्वेन्सी वेगळी असणार. तुमच्या मोबाईलचा एलईडी टॉर्च चमकवला तर त्याची फ्रिक्वेन्सी वेगळी असणार. So it is the story all about the electromagnetic waves and energy. It is the story about electromagnetic waves and the energy. So the interfering sources must be coherent. Second, त्याचा कंपल्सरी पॉइंट होता the interfering sources must be monochromatic. The interfering sources must be monochromatic and monochromatic means same wavelength. Monochromatic means same. Third महत्त्वाचा पॉइंट होता the distance between sources and the screen must not be large. The distance between the sources and the screen must not be large. Must not be large. आलं लक्षात तुम्हाला? Must not be large. त्याचा नेक्स्ट पॉइंट होता the distance between interfering sources. The distance between interfering sources must not be large. Simple. आधीचं काय होतं? The distance between source and screen. आधीचं काय होतं मुलांनो? Distance between source and screen. आणि नेक्स्ट पॉइंटला काय वापरले आपण? The distance between interfering sources. The distance between interfering sources must not be large. The distance between interfering sources must not be large. आलं लक्षात तुम्हाला? Must not be large. Clear? The sources must be narrow. One of the important points. The sources must be narrow. So what does it exactly mean? The sources must be narrow. Narrow म्हणजे सोर्स हे बघा टॉर्चचा जेव्हा फोकस मोठा असतो थोडा लाईट पसरतो. आपल्या सोप्या भाषेत लाईट पसरतो इंटेन्सिटी कमी होते. लक्षात आलं का तुम्हाला? लाईट जितका जास्त एरियावर पसरेल तेवढी इंटेन्सिटी कमी होईल. कारण का? इंटेन्सिटी त्याची डेफिनेशन काय बोललो? द अमाउंट ऑफ लाईट एनर्जी फॉलिंग पर युनिट एरिया पर युनिट टाइम. आता सोर्सचं माउथ सोर्सचं ओपनिंग जर खूप मोठं असेल तर लाईट पसरेल. तो डिफ्रॅक्शन पण फेस करेल.
त्यामुळे आपल्याला शार्प इंटरफरन्स बँड मिळणार. शार्प इंटरफरन्स बँड मिळण्यासाठी लाईटचं माउथ, लाईट सोर्सचं माउथ म्हणजे सोप्या शब्दात लाईट सोर्सचं ओपनिंग, हे कसं असलं पाहिजे, नॅरो. कसं असलं पाहिजे, कारण जितकं नॅरो असेल ते तितकं बंच ऑफ रे बीम्स कॉन्सन्ट्रेटेडली इंटेन्सिव्हली आपल्याला मिळेल. आणि मग इंटरफरन्स वेव्हची इंटेन्सिटी चांगली असेल तर ऑब्व्हियसली इंटरफरन्स पॅटर्न काय असायला पाहिजे, शार्प असेल. तो शेवटचा याच्यावरला पॉईंट नक्की घ्यायचा, लाईट सोर्सेस मस्ट बी नॅरो. द लाईट सोर्सेस मस्ट बी नॅरो. जर तुम्ही 2 मार्काचा आन्सर परफेक्ट होतो मी थांबू शकत नाही. लक्षात इंटरफरन्स पॅटर्न दिसायला कसा असतो, तर तुम्ही समजा ओमला आपण एका ठिकाणी उभं दिलं, त्याच्यात आपण 3 व्होल्ट टॉर्च दिली. त्याच्याशिवाय आपण ओमच्या केशव तुला उभं दिलं, त्याच्यात 3 व्होल्ट टॉर्च दिली. दोघांची टॉर्च सन लाईटची म्हणजे असं आपण इव्हेंट करूया. तिथे सोर्सेस आर कोरंट आणि मोनोक्रोमॅटिक. पुढे आपण स्क्रीन ठेवली, एकाने इकडून वेव्ह चौकडे, दुसऱ्या इकडे आणि दोन्ही वेव्ह नंतर एका पॉईंटला स्क्रीनवर एकत्र आल्या. आता या 2 वेव्ह एकत्र आल्यानंतर चान्सेस 2 आहे. अकॉर्डिंग टू सुपरपोजिशन प्रिन्सिपल आयदर द कंस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स विल appear, either the constructive interference will appear or the destructive interference will appear. सो दोघांच्या टॉर्च म्हणतो त्या स्क्रीनवर जो पॉईंट, एक पॉईंट असेल ज्या पॉईंटला दोघांच्या टॉर्च मध्ये एकत्र यायची, मग त्या पॉईंटचा रिझल्ट काय असेल, व्हॉट द रिझल्ट विल, वन वेव्ह फ्रॉम आउट सोर्स, वन वेव्ह फ्रॉम इन्सिडेंट सोर्स. सो व्हॉट द रिझल्ट विल, त्या दोघांच्या वेव्हचा हे ठरेल पाथ डिफरन्स. कशावर ठरेल, पाथ डिफरन्स. लाईट वेव्हज त्या पॉईंटला सेम फेज मध्ये जर एकत्र आल्या तर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होईल, आणि लाईट वेव्ह जर त्या पॉईंटला डिफरंट फेज मध्ये एकत्र आल्या तर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. लाईट वेव्हज त्या पॉईंटला सेम फेज मध्ये एकत्र आल्या तर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होईल. लाईट वेव्हज त्या पॉईंटला जर डिफरंट फेज मध्ये एकत्र आल्या तर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. मग हा पाथ डिफरन्स हा प्रकार काय, पार्टिकलचा प्रकार काय नेमका, आणि मग पाथ डिफरन्स आपण कसं डिटरमिन करायचा. कारण परिस्थिती तर अशी नाहीये की तुम्ही एका सोर्सची वेव्ह पकडली, तुम्ही सोर्सची वेव्हलेंथ मोजू शकता, ठरवू शकता, कारण त्यांची वेव्हलेंथ वगैरे आपल्याला दिसणार नाही, मी काळजी घ्यायची नव्हते. सो त्याकडे मॅथमॅटिकल असं टेक्निक आपल्याला असं ॲनालिसिस करावं लागेल की ठीक आहे, पार्ट डिफरन्स जर काय असला, पार्ट डिफरन्स त्यांच्याचा पार्ट डिफरन्स, हा पार्ट डिफरन्स प्रकार काय आहे की 2 वेव्ह, आता समजा इमॅजिन करा एक वेव्ह अशी आहे इथपर्यंत आली, त्या पॉईंटला एकत्र येत आहे, तिचा क्रेस्ट सुरू झाला, दुसरी वेव्ह तिकडून आली, तिचा क्रेस्टच त्या पॉईंटला आला. सो क्रेस्ट आणि क्रेस्ट किंवा टो अँड टो मॅच झाल्या, रिफ्रॅक्शन मॅच झालं, किंवा कॉम्प्रेशन मॅच झालं, तर कोणता इंटरफरन्स झाला, कन्स्ट्रक्टिव्ह, बिकॉज दे आर इन फेज. आणि डिस्ट्रक्टिव्ह जर समजा एकाची क्रेस्ट दुसऱ्याचा टो आला, एकाचं रिफ्रॅक्शन आलं, दुसऱ्याचं कॉम्प्रेशन आलं, सो ते आउट ऑफ फेज आहे. आउट ऑफ फेज फेज डिफरन्स. तो फेज डिफरन्स असल्यामुळे त्या पॉईंटला जो इंटरफरन्स होईल तो इंटरफरन्स काय असेल म्हणतात, डिस्ट्रक्टिव्ह. काय असेल, डिस्ट्रक्टिव्ह. ठीक आहे, इथे पण आपल्याला लक्षात आलं. मग कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सला ब्राईट स्पॉट म्हणते आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सला डार्क स्पॉट म्हणते. मग तुम्ही स्क्रीनवर जर इंटरफरन्सचा रिझल्ट घेतला, तुम्हाला रिझल्ट मिळेल की सेंटरला ब्राईटेस्ट स्पॉट आहे सेंटरला, आणि त्याच्या शेजारी मग डार्क, वरती डार्क, मग शेजारी ब्राईट, परत डार्क, ब्राईट डार्क, ब्राईट डार्क, आणि इकडे पण ब्राईट डार्क, ब्राईट डार्क, ब्राईट डार्क, आणि सेंटरला जो असेल तो काय असेल, ब्राईटेस्ट स्पॉट. लक्षात, सेंट्रल मॅक्झिमम म्हणतात, त्याला काय म्हणतात, सेंट्रल मॅक्झिमम. हा तुम्हाला ऍक्च्युअल रिझल्ट पाहायला मिळेल. हा रिझल्ट इथे स्क्रीन सेंटरला एक ब्राईटेस्ट स्पॉट असेल तुम्हाला, मग त्याच्यावरती डार्क ब्राईटचा पॅटर्न, त्याच्या खाली पण डार्क ब्राईटचा पॅटर्न. ही मॅथमॅटिकल अरेंजमेंट लक्षात ठेवा पोरांनो, पण याच्यावर टू मेनी टाइम्स न्यूमेरिकल्स आणि इंटर्समध्ये MCQs येतात. तर त्या ठिकाणी तुम्हाला सांगतात द ट्वेल्थ ब्राईट बँड अबाउट सेंट्रल मॅक्झिमा, 13th डार्क बँड बिलो द सेंटर ऑफ मॅक्झिमा, असे शब्द वापरलेले असतात. त्याच्याने तुम्हाला कळलं पाहिजे की हाऊट काय सेंट्रल मॅक्झिमाच्या वरती 12वी ब्राईट बँड आणि सेंट्रल मॅक्झिमाच्या खाली 13वी डार्क बँड, असं काही आलं तर तुम्हाला ते कॅल्क्युलेशन कळलं पाहिजे, कारण पुढे आपल्याला बँड विड्थ वगैरे ते कसं मोजतात तरी फॉर्म्युला डेव्हलप करायचे. सो आता आपण एक महत्त्वाच्या पॉईंटचं डिस्कशन स्टार्ट करतोय. त्याचं डिस्कशनचा रेट आहे द ॲनालिटिकल ट्रीटमेंट ऑफ पाथ डिफरन्स. Analytical treatment of path difference. The analytical treatment of path difference. त्याच्यामध्ये आपल्याला हे शिकायचंय
कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सची कंडिशन काय, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सची कंडिशन काय. मग आपण एक छोटंसं चांगलं डेरिव्हेशन पाहणार, एक मॅथमॅटिकल जॉमेट्रिकल अरेंजमेंट पाहणार आपण. त्याच्यातून आपण पाथ डिफरन्ससाठी एक जनरल एक्सप्रेशन शोधणार आहोत. आपल्याला पाथ डिफरन्स कसा मोजता येईल, आपल्याला पाथ डिफरन्स कसा मोजता येईल. सो दोन शब्द लक्षात ठेवायचे फक्त. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मग होत असेल कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्ससाठी, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्ससाठी द पाथ डिफरन्स PD इज द पाथ डिफरन्स. तर आपण त्याच्या इथून पुढे x ने दाखवणार आहोत पाथ डिफरन्स. स्मॉल x पाथ डिफरन्स एक लक्षात. आणि सध्या पाथ डिफरन्सच लिहूया. पाथ डिफरन्स इज इव्हन मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय. हे बघा, पाथ डिफरन्स आपल्याला दोन प्रकारे सांगता येतो. पाथ डिफरन्स आपल्याला लेंथ लिनियर क्वांटिटीच्या भाषेत पण सांगता येतो आणि पाथ डिफरन्स आपल्याला हा अँग्युलर क्वांटिटीच्या भाषेत पण सांगता येतो. तुम्हाला माहिती आहे जेव्हा वेव्ह एक वन वेव्ह सायकल पूर्ण करते त्यावेळेस 2 पाय रेडियन्स किती अँगल ट्रेस झालेला असतो, 2 पाय रेडियन्स. वेव्ह आपण शिकलो ना, वेव्ह पिरियडिक वेव्ह, सिंपल हार्मोनिक मोशन, पिरियडिक वेव्ह वगैरे वगैरे आपण शिकलोय बघा. सो पिरियडिक वेव्ह मध्ये एम्प्लिट्यूड कॉन्स्टंट असते, चेंज होत नाही. वेव्हलेंथ कॉन्स्टंट असते, चेंज होत नाही. सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये ज्यावेळेस तिथे एक वन वेव्ह सायकल पूर्ण होतो त्यावेळेस 2 पाय रेडियन्स. आणि आपण 2 पाय रेडियन्स का म्हणू शकतो तर आठवा आपण शिकलोय की युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज द प्रोजेक्शन ऑफ SHM. याचा ग्राफ आहे. मला सांगितलं टू अँड फ्रो मोशन चालू आहे, आपण पॉईंट घेतलं की सर्क्युलर मोशनचा ट्रेस तयार झाला. खूप आठवा जे याची आहे. सो याच्यामुळे 2 पाय रेडियन्स म्हणजे आपल्याला पाथ डिफरन्स दोन प्रकारे सांगता येतो. पाथ डिफरन्स आपल्याला लेंथच्या भाषेत पण सांगता येतो. पाथ डिफरन्स आपल्याला हा अँगलच्या भाषेत पण सांगतो. पाथ डिफरन्स आपल्याला लेंथच्या भाषेत पण सांगता येतो, अँगलच्या भाषेत पण सांगता येतो. आणि तीन एक्झॅक्टली. सो इथे दोन कंडिशन्स आपण लक्षात ठेवायच्या. पाथ डिफरन्स लेंथच्या भाषेमध्ये पाथ डिफरन्स मस्ट बी इव्हन मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2. पाथ डिफरन्स मस्ट बी इव्हन मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 म्हणजे पाथ डिफरन्सची व्हॅल्यूज कशा असल्या पाहिजेत. सो 0 लक्ष देते तर मला 0, 2 लॅम्बडा बाय 2, 4 लॅम्बडा बाय 2, 6 लॅम्बडा बाय 2. याची मेथड लक्षात घ्या कारण तुम्हाला कॅल्क्युलेशन न्यूमेरिकल्स मध्ये एलिमेंट्स करताना हे भाग ठेवावा लागतो. 6 लॅम्बडा बाय 2 इथे लक्षात. हा काय आकडा आहे 2n, आपण आकडा आहे 2n. लॅम्बडा बाय 2 सेपरेटच लक्षात ठेवायचं. लॅम्बडा बाय 2 सेपरेट कारण कॅल्क्युलेशन मध्ये गोंधळ 100% होतो. सो पाथ डिफरन्स इज द इव्हन मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2. पाथ डिफरन्स इज द इव्हन मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2. त्यावेळेस जे कोणता इंटरफरन्स असेल तसं. आणि फेज डिफरन्स हे इट्स करेक्ट. हे अँगलच्या भाषेमध्ये इकडे बघा, एक वेव्ह सायकल पूर्ण झालं म्हणजे डिस्प्लेसमेंट किती झाली लॅम्बडा. आपण अँगलच्या भाषेत त्या डिस्प्लेसमेंटला काय म्हणालो 2 पाय. म्हणजे आपल्याला काय मिळालं लॅम्बडा इज इक्वल टू 2 पाय. लॅम्बडा इज इक्वल टू 2 पाय. मग पाय इक्वल टू लॅम्बडा बाय 2. लॅम्बडा बाय 2 कशाने रिप्लेस होईल पाय. मग आपण इथे लिहिणार इव्हन मल्टिपल्स ऑफ पाय. इव्हन मल्टिपल्स ऑफ पाय. इव्हन मल्टिपल्स ऑफ पाय आणि इव्हन मल्टिपल्स. सो एक्झाम्पल 0, 2 पाय, 4 पाय, 6 पाय like this. Constructive interference. Make it fast. असं मी देण्यासाठी थांबणार नाही. ऐकलेल्या ऑनलाईन माणसाला सबमिटिंगला लावता येते. Is this clear? So it is the path difference. What about the constructive interference? Destructive interference मध्ये आपण काय शिकलो? They are out of phase. They are out of phase. So destructive interference मध्ये पहिली कंडिशन they are all multiples of lambda by 2. They are बोला मुलांनो all multiples of lambda by 2. Odd number कसा दाखवतात? तो you can make it odd number दाखवायचे दुसऱ्या पुस्तकात n असं वापरतात ते कन्फ्यूज होतं. आपण कॉमन लेटर n वापरूया. यांचं मिनिंग लक्षात ठेवा. दोघांसाठी सेम मिनिंग घेऊ आपण यांचं. मागच्या मध्ये काय होतं इव्हन मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2. मग आपण 2n इव्हन मल्टिपल n is 0, 1, 2, 3, 4, 5 आणि 2 ने मल्टिप्लाय केल्यामुळे ऑटोमॅटिक इव्हन नंबर आहे. त्यावेळेस आपण कॅल्क्युलेट करूया 2n मायनस. ऑड नंबर लिहायची पद्धत
मग त्या नंबरला 2 ने मल्टिप्लाय करा, 1 मायनस करा, तुम्हाला ऑड नंबरच मिळेल. सो there will be the destructive interference, when the path difference is odd multiple of lambda by 2. And the example is very simple. Odd na lambda by 2, lambda by 2, 3 lambda by 2, बोला बरोबर 5 lambda by 2, 7 lambda by 2, all multiples of lambda by 2. What it exactly? And here even if even चा काय करायचं तुम्हाला odd, so इथं कसं येणार मी odd multiple of 5, odd multiple of 5. Then the example will be, see guys, 5, 3 pi, 5 pi, 7 pi, etc. Understood it well? 7 pi. So this is path difference, this is phase difference. This is path difference, this is phase difference. This is the condition for discrete interference. Now we want to find a tool so that we will be able to count this phase difference, path difference geometrically. आपल्याला हे path difference, phase difference geometrically कसे कॅल्क्युलेट करता येईल ते शिकायचे. तर त्याच्या आधी तुम्हाला याचा रिझल्ट एक महत्त्वाचं सिंपल बेसिक पुन्हा क्लिअर करून द्यायचं मला. की आता आपण पाहिलं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, डिस्क्रिप्टिव्ह इंटरफरन्स काय होतं, त्याचा रिझल्ट कसा असतो, इंटरफरन्स पॅटर्न कसा दिसतो, पाथ डिफरन्स किंवा फेज डिफरन्सच्या भाषेत त्याची कंडिशन काय. पाथ डिफरन्स म्हणजे आपण पाहिलं की कन्स्ट्रक्टिव्हसाठी 1 मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2, फेज डिफरन्ससाठी 1 मल्टिपल ऑफ पाय. तर डिस्क्रिप्टिव्ह इंटरफरन्ससाठी आपण पाहिलं की 1 मल्टिपल ऑफ पाय, सॉरी ऑड मल्टिपल ऑफ पाय. डिस्क्रिप्टिव्ह इंटरफरन्समध्ये आपण पाहिलं ऑड मल्टिपल ऑफ पाय किंवा ऑड मल्टिपल ऑफ लॅम्बडा. नंतर रिझल्ट आपण पाहिलं आहे की आपल्या डेफिनेशनमध्ये एक महत्त्वाचा शब्द आला होता, कर्व्ह डिस्ट्रीब्युशन ऑफ लाईट एनर्जी. मग लाईट एनर्जी जे डिस्ट्रीब्यूट होते म्हणजे काय घडत असेल त्याच्यावर. सो पहिली वेव्ह आहे तिची इंटेन्सिटी I1 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू A1 स्क्वेअर, फर्स्ट वेव्ह. दुसरी वेव्ह असेल तिची इंटेन्सिटी I2 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू A2 स्क्वेअर. ठीक आहे. मग आता ह्याच्यामध्ये इंटरफरन्स कन्स्ट्रक्टिव्ह किंवा डिस्ट्रक्टिव्ह झाल्यानंतर हे रिलेशन काय असणार, रिझल्टंट इंटेन्सिटी किती असायला पाहिजे आणि रिझल्टंट अँप्लिट्यूड किती असायला पाहिजे, हा प्रश्न आपल्याला. मग इथं आपण रिझल्टंट अँप्लिट्यूड लिहितो बरोबर, रिझल्टंट अँप्लिट्यूड. आणि लक्षात ठेवायला सोपं म्हणून R स्क्वेअर इज इक्वल टू A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस ट्वाइस A1 into cos phi, where phi is a path difference. म्हणजे थोडक्यात तुम्ही असं इमॅजिन करा, तुम्ही पहिली वेव्ह सिलेक्ट केली y1 इज इक्वल टू a sin ओमेगा t, आणि दुसरी वेव्ह आपण ते आठवतं का तुम्हाला, हे शिकलो होतो फेजर डायग्राम, मग फेज डिफरन्स दाखवायला आपण तिथं फाय वापरायचं सेम. दुसरी वेव्ह किती घेतली a2 sin, दॅट मीन्स काय लिहिलं बरोबर ओमेगा t प्लस फाय. या दोन वेव्ह जर एका पॉइंटला स्पेसमध्ये इंटरफर झाल्या, तिथं लक्षात घ्या आपण अँप्लिट्यूडला पण A1 म्हणालो, म्हणजे आपण एक जनरल सोल्युशन शोधतोय. उगाच अँप्लिट्यूड सेमच असली पाहिजे असं आपण काही म्हणणार नाही. ऍक्च्युअली स्टेडी इंटरफरन्स पॅटर्नसाठी अँप्लिट्यूड, वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सी तिथं काय पाहिजे सेम पाहिजे. म्हणजे आपण जनरल कन्सिडर करतो. ही पहिली लाईट वेव्ह, ही दुसरी लाईट वेव्ह, हा त्यांचा फेज डिफरन्स, हे त्यांच्या इंटेन्सिटीचं रिलेशन जे तुम्हाला आधीपासून माहिती आहे. आता आपण शोधतो रिझल्टंट अँप्लिट्यूड, त्याचा फॉर्म्युला A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर, आणि लक्षात ठेवा दोन बाजूने मुद्दाम स्क्वेअर लिहून ठेवा. हा इथं काय फेज डिफरन्स आहे, हा इथं काय लक्षात आलं. मग या तिघांचा यूज केला तर तुम्हाला एक सिंपल स्टेटमेंट मिळतं की सॉरी रिझल्टंट इंटेन्सिटी विल बी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R स्क्वेअर. एवढं लक्षात ठेवा. जरा फॉर्म्युला पुढे घेऊन पाहिजे तर आणि कळलं का काही रिझल्टंट इंटेन्सिटी इज. आता आपल्याकडे प्रश्न असा आहे की कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सच्या आपल्याला ज्या कंडिशन्स आता माहिती आहेत त्याचा वापर जर आता इथं आपण केला तर आपल्याला रिझल्ट काय मिळेल, रिझल्ट काय लक्षात आलं का तुम्हाला. मॅक्स मिनिमम काय असेल, साधी गोष्ट हा मॅथमॅटिकल फॉर्म्युला. इथं सबट्रॅक्शन आलं तर मिनिमम, इथं ॲडिशन आलं तर मॅक्सिमम. दोन वेव्हमध्ये सुद्धा कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहे. दोन वेव्हमध्ये काय आला पोरांनो, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. समजा दोन वेव्हमध्ये कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स झाला, म्हणजे समजा ब्रेक द्या
म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स झाला. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स दोन वेव्हमध्ये झाला म्हणजे लाईट एनर्जी रिडिस्ट्रीब्यूट झाली, इंटेन्सिटी मॅक्झिमम मिळाली, रिझल्टंट अँप्लिट्यूड काय ठरले, दोघांची ॲडिशन ठरली. तेवढं तर आपल्याला कळतं. मग आता कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स झाला असेल तर हा फॉर्म्युला काय रिझल्ट देईल आपल्याला, कोणता क्वेश्चन आपल्याला आहे की आपल्या इंटेन्सिटी याच्याविषयी बोलतोय. आता कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मध्ये आपण काय शिकलो, द फेज डिफरन्स मस्ट बी ऑर मल्टिपल ऑफ पाय. शिकलो ना एवढ्यात आपण कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मध्ये द फेज डिफरन्स मस्ट बी ऑर मल्टिपल ऑफ सॉरी इव्हन मल्टिपल ऑफ पाय. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स साठी आपण काय शिकलो, द फेज डिफरन्स मस्ट बी इव्हन मल्टिपल ऑफ पाय. इव्हन मल्टिपल ऑफ पाय. सो वी विल राइट फाय इज इक्वल टू काय असेल 0 2 पाय 4 पाय समथिंग लाईक दॅट. पिरियडिक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आर पिरियडिक हे तुम्हाला माहिती. आपण फायची व्हॅल्यू 0 ठेवली इथं. नीट बघा, फायची व्हॅल्यू 0 ठेवली तर काय मिळेल तुम्हाला, r square is equal to a1 square plus twice a1 square a2 square twice a1 a2 cos 0 is 1. तुम्हाला हे मिळेल म्हणजे तुम्हाला काय मिळालं, a1 plus a2 चा ब्रॅकेट स्क्वेअर. a1 plus a2 चा काय मिळालं बघा तुम्हाला, आलं लक्षात. a1 a2 चा ब्रॅकेट स्क्वेअर मिळाला. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की रिझल्टंट अँप्लिट्यूड इज याचा स्क्वेअर रूट म्हणजे काय झालं तुम्ही a1 plus a2. कशासाठी, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. अरे कळलं. आणि ह्याचाच अर्थ काय होईल इथं, इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू a1 plus a2 ब्रॅकेट स्क्वेअर. कोणासाठी, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. कोणासाठी, हे समजलंय तुम्हाला. मग आता डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सच्या कंडिशन्स काय असतात, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सच्या कंडिशन्स काय असतील. डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स सी डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मध्ये आपण शिकलो की द फेज डिफरन्स मस्ट बी ऑड मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 म्हणजेच पाय. ऑड मल्टिपल ऑफ पाय. ऑड मल्टिपल ऑफ पाय means 6 पाय. बोला बरोबर 3 पाय. ऑड इज 5 पाय 3 पाय 5 पाय. मग तिथे हा फॉर्म्युला बघा, पायच्या ठिकाणी आपण पाय म्हणजे 180 ठेवला. cos 180 इज -1. cos 0 इज 1. cos 180 इज -1 म्हणजे तो प्लसचा काय झाला, हा कोणाचा ब्रॅकेट स्क्वेअर आहे, a1 a2 चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. म्हणजे रिझल्टंट अँप्लिट्यूड काय ठरली, a1 a2. इंटेन्सिटी काय ठरली, कळलं का क्वेश्चन. सर फार डेंजर रेडी आहे. आहे लक्षात तुम्हाला, किती मॅच मग हे सगळं इंटेन्सिटीच्या भाषेत जर हेच तुम्हाला सगळं इंटेन्सिटीच्या भाषेत सांगायचं असेल, what you can do. I1 A1 square आहे, त्या ठिकाणी A1 square आहे त्याची सबस्टिट्यूट I1, तिथे A2 square आहे त्याची सबस्टिट्यूट आहे, तिथे रिव्हर्स काय आहे. म्हणजे इथं काय भेटेल, इथं काय भेटेल इंटेन्सिटीच्या भाषेत. I is proportional A1 plus आपण आधी दिलं होतं ना A1 plus A2 square. A1 च्या ठिकाणी तुम्ही काय लिहा, अंडर रूट I1. A2 च्या ठिकाणी काय लिहा तुम्ही, अंडर रूट I. आयडिया लक्षात आली ना, दोन पाठ करायची पण गरज नाही. डोक्यात काय ठेवायचं की I is directly proportional to amplitude square. So wherever there is a A1 square, you are going to write I1. Wherever there is a A2 square, you are going to write I2. मग जिथं जिथं A1 square असेल तिथं तुम्ही I1 लिहिणार, जिथं जिथं A2 असेल तिथं तुम्ही I2 लिहिणार. तुमची सर्व डिटेल्स. I is equal to बोला I1 plus I2 plus twice under root I1 I2 cos. What me? तसं फ्युचर बनसला फायची व्हॅल्यू ठेवा. पुढे तुमचं गाणं वाजायला मॅटर लक्षात आलं का? तर तुम्हाला इथं काय लिहिता येईल, कन्सेप्ट इंटरफरन्सला I is equal to in bracket under root I1 plus under root I2 ब्रॅकेट स्क्वेअर. आणि डिस्ट्रिक्ट इंटरफरन्सला काय लिहिता येईल तुम्हाला, ब्रॅकेट म्हणजे अंडर रूट I1 मायनस अंडर रूट I2 ब्रॅकेट स्क्वेअर. फिक्स. त्यामुळे एकच वर्ड लक्षात ठेवायचा, जस्ट रिप्लेस I1 बाय A1 स्क्वेअर
replace I2 by A2 square. Or in other words, we can say that A1 can be replaced by I1 under root I1 and A2 can be replaced by under root I2. हे एवढं डिटेल एवढं सिंपल पॉईंट एवढं डिटेलमध्ये प्रत्येक तुम्हाला का सांगितलं रिझल्ट पण सिंपल आहे. तुम्हाला MCQ सॉल्व्ह करताना तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना ॲग्रीमेंट हा प्रकार महत्त्वाचा असतो. काय कुठला काउंटिंग करताना पाहिजे. तुम्हाला एक्झाम्पल दिलं ना की कॅल्क्युलेट द इंटेन्सिटी ऑफ 15th ब्राइट बँड फ्रॉम द सेंट्रल मॅक्सिमम. मग काउंट कसं करायचं, कंडिशन्स कशा लिहायच्या. एन आणि एन आपण वापरला मल्टिपल ऑफ एन अँड ऑर मल्टिपल ऑफ एन. मग तो एन कसा करायचा ते स्किल्स आपल्याला महत्त्वाचे. काउंटिंग 0 पासून सुरू होते. आता मग ॲग्रीमेंट न्यूमेरिकल्सची वाली ॲग्रीमेंट वाले ॲग्रीमेंट जमली पाहिजे आहे. आता आपण पूर्ण केलेलं आहे. मग आता इथे आपण जॉमेट्रिकली काय करते किती मिनिटं बाकी मला सांगा. आपण 15 मिनिटं गॅप घेऊन 15 मिनिटं आणि परत अजून एक लेक्चर रेकॉर्ड करायचे असते. 10 मिनिटं कामाला मुहूर्त नसतो. 10 मिनिटं म्हणजे 30 मिनिटं झाली का. तर मग टॉपिक आपण तुटतोय. मग या ठिकाणी एक रेशो दिलेला आहे त्याला ॲप्टिट्यूड रेशो म्हणतात. दोन मुद्दे थोडी मिळूनचे असतात. पुढच्या याच्यात फ्रेश पॉईंट पूर्ण डेरिव्हेशन झाली जॉमेट्रिकल त्याला केलं जोडून खालचे शिकू सांगतो. ओके म्हणजे डेडिकेटेड एका सिंगल पॉईंटला दिलेलं असतं. रिडिंग वाचलेलं आहे पाहणार आहे तरी मी काय पाहतो. ओके सो तिथं आपण पाहिलं होतं आय मिनिमम काय असेल आय मॅक्झिमम काय असेल. सो द इंटरफरन्स कॅटेगरी तुला ब्राईट बँड जर मिळाला तर ब्राईट बँड म्हणजे काय आय मॅक्स. आय मॅक्सला तुम्ही काय म्हणणार आय मॅक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू A1 प्लस A2 ब्रॅकेट्स. तुम्ही याला हे लिहिणार. इन अदर वर्ड्स इन आय मॅक्स इंटेन्सिटीच्या भाषेत काय लिहिणार जस्ट फॉर रिव्हिजन याची शाळा काही करायचं नाही आहे ब्रॅकेट्स. बरोबर. आय मिनिमम कसं लिहिणार तुम्ही आय मिनिमम यू वॉन्ट टू राईट आय मिनिमम. तर आय मिनिमम लिहिणार तुम्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू A1 मायनस A2 ब्रॅकेट स्क्वेअर. आणि म्हणजेच इंटेन्सिटीच्या भाषेत मित्रांनो तुम्ही लिहिणार आय मिनिमम इज प्रोपोर्शनल टू अंडर रूट I1 मायनस अंडर रूट I2. आता गोष्ट बरोबर. मग ह्या दोघांचा एकमेकाशी असणारा रेशो तर ॲप्टिट्यूड रेशो. ह्या दोघांचा एकमेकाशी असणारा रेशो त्याला काय म्हणतात ॲम्प्लिट्यूड रेशो. म्हणजे आपण इथे लिहितो आय मॅक्स अपॉन आय मिनिमम इज इक्वल टू A1 प्लस A2 अपॉन A1 मायनस A2 ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर रेशो. इथं आपण एक मॅथमॅटिकल अरेंजमेंट केली. नो स्पेशल रिझल्ट काइंड ऑफ स्पेशल रिझल्ट. आपण एक आर नावाची क्वांटिटी डिफाइन केली की आर म्हणजे A1 अपॉन A2. हा ॲम्प्लिट्यूड रेशो. हा काय ॲम्प्लिट्यूड रेशो आर इज इक्वल टू A1 अपॉन A2 हा ॲम्प्लिट्यूड रेशो आहे. ही इंप्लॉय केलेली आर वाली क्वांटिटी आपण जर वरच्या फॉर्म्युल्यात ठेवली इंप्लॉय केलेली क्वांटिटी आर आपण जर वरच्या फॉर्म्युल्यात ठेवली आय मॅक्स अपॉन आय मिनिमम इज इक्वल टू तर तुम्हाला रिझल्ट मिळेल आर प्लस 1 अपॉन आर मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. हे जस्ट मॅथमॅटिकल अरेंजमेंट आहे. नो सबस्टॅन्शियल फिजिकल मिनिंग. नो सबस्टॅन्शियल फिजिकल मिनिंग. दिस इज मॅथमॅटिकल अरेंजमेंट talking about amplitude ratio what the relation between the both ratio हे तुम्हाला पाठ करायचं. समजा दोन ॲम्प्लिट्यूड सेम असते टू ॲम्प्लिट्यूड्स असेल. दोन ॲम्प्लिट्यूड जर सेम असतील साधा विचार करा. दोन ॲम्प्लिट्यूड जर सेम असतील तर इतर प्राईस मी तुम्हाला तर बाकी करू शकतो. त्यामुळे मी तुम्हाला जनरल पॉईंट शिकवून दिले ह्या टॉपिकवर. ॲम्प्लिट्यूड सेम असतील तर तुम्ही A1 इज इक्वल टू A2 थोडं मॅथ्स वापरायचे म्हणतो तुम्हाला. दिलेल्या कंडिशननुसार तुम्हाला मॉडिफिकेशन्स करता येईल. आणि मित्रांनो कळलं करू तुम्हाला हे व्हिडिओ लेक्चर आपण इथे संपवते. परफेक्ट एडिट केला आहे आपल्याला. तिथे छोटे छोटे पॉईंट्स आपण इथे परस्पर पाहिले. आता याचं ॲनालिसिस आपण नेक्स्ट लेक्चरला करणार आहोत. 40 मिनिटं किंवा 30 मिनिटं जो वेळ लागेल तो त्याच्यामध्ये तुम्हाला एक छान जॉमेट्रिकल डेरिव्हेशन याचा या कन्सेप्टशी असणारा संबंध आणि आपण
स्क्रीन म्हटलं आणि सोर्सला अंतर जर आपल्याला माहिती असेल वगैरे वगैरे, तर आपण पाथ डिफरन्स प्रेडिक्ट करू शकतो. पाथ डिफरन्स प्रेडिक्ट करू शकतो. त्याचा आपण काय प्रेडिक्ट करू शकतो? इंटरफरन्स प्रेडिक्ट करू शकतो. तर ते ॲनालिसिस आपल्याला शिकायचं नेक्स्ट व्हिडिओ.